व्हॉट्सअप बिझनेस हे व्हॉट्सअपचे एक असे वर्जन आहे जे लहान तसेच मोठ्या बिझनेससाठी उपयुक्त ठरते। या ॲपचा यूज करून तुम्ही कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात। व्हॉट्सअप हे एक असे इफेक्टिव्ह टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा मेसेज कमी वेळेमध्ये पोहोचवू शकतात। तर नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण व्हॉट्सअप बिझनेस वापरून तुमचा व्यवसाय ऑनलाईन कसा ग्रो करू शकतो, तसेच सक्सेसफुल व्यावसायिक होण्यासाठी व्हॉट्सअप बिझनेसचा वापर कसा केला जातो हे बघणार आहोत। जर तुम्ही एक व्यावसायिक असाल किंवा मग तुम्हाला तुमचा बिझनेस सोशल मीडियावर न्यायचा असेल, सोशल मीडियावर लवकर ग्रोथ करायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअप बिझनेसचे मेन बेनिफिट्स काय आहेत, कुठल्या सेटिंग्स चेंज कराव्या लागतात, तसेच व्हॉट्सअप बिझनेसचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस डिजिटली कसा ग्रो करू शकता, ॲड कशा रन करू शकतात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतात, तसेच कमी वेळात जास्त ग्रोथ कसा करू शकतात। तर आपण स्टेप बाय स्टेप व्हॉट्सअप बिझनेसचे काय बेनिफिट्स असतात ते बघणार आहोत। त्यातला पहिला बेनिफिट आहे प्रोफेशनल बिझनेस प्रोफाईल। म्हणजे व्हॉट्सअप बिझनेसचा बेनिफिट हा आहे की तुम्ही तुमच्या बिझनेससाठी व्हॉट्सअपचा यूज करून एक छान अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल क्रिएट करू शकतात। तिथे तुम्ही तुमचे बिझनेस नेम, ॲड्रेस, ईमेल आयडी, वेबसाईट तसेच तुमचा ऑफिस अवर सेट करू शकतात, ज्यामुळे एका क्लिकमध्ये तुमच्या ग्राहकांना तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळते आणि त्यांचा विश्वास वाढण्यास मदत होते। हा टूल खूप इफेक्टिव्ह आहे, याचा खूप छान उपयोग होतोय। म्हणजे आपण जसं इंस्टाग्राम, फेसबुकला प्रोफाईल क्रिएट करतो की नाही, त्याप्रमाणे व्हॉट्सअप बिझनेसला प्रोफाईल क्रिएट करू शकतो आणि तिथे आपली ऑल इन्फॉर्मेशन सेट करू शकतोय। त्यानंतरचा दुसरा बेनिफिट आहे व्हॉट्सअप बिझनेसचा, जो की प्रोडक्ट कॅटलॉग युअर डिजिटल स्टोर। म्हणजे तुम्ही जसं डिजिटल आपण दुकानात जातो की नाही लोकल लेवलला, ते कसं आपलं लोकल स्टोर असतं, तसं हे डिजिटल स्टोर क्रिएट करू शकतात तुम्ही व्हॉट्सअपचा यूज करून। म्हणजे तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसचा एक कॅटलॉग तयार करू शकता। त्यामध्ये तुमच्या प्रोडक्टचा फोटो, नाव, प्राइस किंवा अदर काही इन्फॉर्मेशन असेल, त्याची ब्रँडिंग वगैरे जे काही आहे ते ॲड करून कस्टमरला एकाच वेळेला व्हॉट्सअपवर तुमचा प्रोडक्ट शो करू शकता आणि एकाच वेळेला ती लिंक त्यांना पाठवून ती माहिती त्यांच्यापर्यंत कमी वेळात पोहोचवू शकता। त्यानंतरचा थर्ड ऑप्शन आहे ऑटो रिप्लाय अँड ग्रीटिंग मेसेजेस। व्हॉट्सअप बिझनेसमध्ये काही सेटिंग्स करून तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी ऑटोमॅटिक मेसेज पाठवू शकतात। त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात, जसं की जर एखाद्या नवीन ग्राहकाने तुम्हाला मेसेज केला तर तुमच्याकडून ऑटोमॅटेड ग्रीटेड मेसेज सेंड करू शकता। तसेच अवे मेसेज तुम्ही बिझी असाल किंवा आउट ऑफ सिटी असाल किंवा बाहेर गावी कुठे गेलेला असाल तर क्लायंटने मेसेज केल्यावर व्हॉट्सअपला ऑटोमॅटिकली इन्स्टंट रिप्लाय जातो। त्यामुळे कस्टमरला मेसेजसाठी वेट करावा लागत नाही। जर समजा तुम्हाला काही इमर्जन्सी आली, तुम्ही कुठे बाहेर जाणार असला किंवा मग आपलं समजा ऑफिस बंद असलं, सॅटर्डे संडे बंद असलं, तर तुम्ही त्या दिवशी अवे मेसेज टाकू शकतात की टुडे ऑफिस इज क्लोज्ड किंवा विल बॅक सून, असं काहीतरी मेसेज ॲड करू शकतात व्हॉट्सअप बिझनेसमध्ये। त्यानंतरचा फोर्थ पॉइंट आहे कस्टमर मॅनेजमेंट। कस्टमर मॅनेजमेंट मध्ये आपण दोन प्रकारच्या क्रिएटिव्हिटी करू शकतो। एक म्हणजे लेबल्स किंवा मग क्विक रिप्लायज। बिझनेस करायचा म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक असतात, त्यामुळे आपल्याला व्यवसाय वाढला की आपल्याला कस्टमर सॉर्ट आउट करण्यासाठी खूप गोंधळ उडतोय। तर व्हॉट्सअप बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचा हा पॉइंट आहे की लेबल्सचा यूज करून तुम्ही तुमचे कस्टमर सॉर्ट आउट करू शकतात। म्हणजे डिवायडेशन करू शकतात। समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही लोकेशन वाईज आहे, एखादं तुम्ही लोकेशन वाईज कस्टमर सॉर्ट करताय तर त्याला लेबलला नाव देऊ शकतात। एखादं तुम्ही नाशिक लोकेशन आहे समजा, तर मग नाशिक लेबल देऊ शकतात, त्यामध्ये सगळे नाशिकचे तुमचे क्लायंट ॲड करू शकतात। समजा मुंबई टाकताय तर मुंबईचे लोकेशन तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात। असं तुम्ही लोकेशन वाईज किंवा कॅटेगरी वाईज, किंवा मग समजा एखाद्या क्लायंटकडून तुम्हाला पेमेंट मिळालेलं आहे आणि काही क्लायंटचं पेमेंट बाकी आहे, तर तुम्ही ज्या क्लायंटचं पेमेंट मिळालंय त्यांना लेबलमध्ये ॲड करू शकतात, पेमेंट डन किंवा पेमेंट पेंडिंग। असे वेगवेगळे लेबल्स व्हॉट्सअप बिझनेसमध्ये करता येतात। त्याने काय होतं, आपल्याला शोधायला सोपं जातं। म्हणजे कुठल्या क्लायंटने आपल्याला हे दिलंय
काय म्हणतात पेमेंट केलाय, कुठल्या क्लायंटने नाही केलाय, कुठली डिलिव्हरी झाली आहे प्रोडक्टची, कुठली नाही झाली आहे, असे आपल्याला सॉर्ट्स करता येतात व्हॉट्सअप बिझनेसचा यूज करून. लेबल हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. लेबलचा यूज करून भरपूर आपण गोष्टी सॉर्ट आउट करू शकतोय. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे त्यामध्ये क्विक रिप्लायज. यामध्ये आपण वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन किंवा मेसेजला क्विक रिप्लाय ऍड करून ठेवू शकतोय. त्यामुळे आपला वेळ वाचतोय आणि बिझनेस पण आपला प्रोफेशनल वाटतोय. जर समजा आपल्याला प्रत्येक वेळेला एक आपल्याला कॉमन क्वेश्चन येत असला, इन्क्वायरी येत असली, तर आपण त्या रिलेटेड एक क्विक रिप्लाय ऍड करून ठेवू शकतोय. म्हणजे तो क्वेश्चन त्या वेळेला आल्यावर व्हॉट्सअप ऑटोमॅटिकली तो क्विक रिप्लाय कस्टमरला देतोय. त्यानंतरचा फिफ्थ पॉइंट आहे ब्रॉडकास्ट मेसेजेस, म्हणजे रीच मल्टिपल कस्टमर इन्स्टंटली. जर समजा तुम्हाला एखादी माहिती किंवा तुमची ऑफर सर्व ग्राहकांना एकाच वेळी एका क्लिकमध्ये पाठवायची असेल, तर तुम्ही काय करणार? आता आपण नॉर्मल व्हॉट्सअप यूज करतोय समजा, तर त्यामध्ये ग्रुप क्रिएट करतो, त्यामध्ये पाठवतो. पण व्हॉट्सअप बिझनेसमध्ये काय, आपल्याला समजा एखादी लिंक शेअर करायची आहे किंवा एखादी महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची पोस्ट आहे बिझनेस रिलेटेड किंवा एखादी महत्त्वाची अनाउन्समेंट आहे ती करायची आहे, तर तुम्ही ब्रॉडकास्ट करू शकतात. म्हणजे काय करू शकतात, एकाच वेळेला तुम्ही सगळ्या क्लायंट्सला जे काही तुम्ही ब्रॉडकास्ट क्रिएट केली असेल त्यांना एकाच वेळेला त्याला मेसेज करू शकतात. त्यामुळे एकच मेसेज सर्वांना सोबत शेअर करता येतो. हा एक बिझनेस मार्केटिंग टूल आहे एक्स्ट्राचा, ज्याद्वारे कस्टमर पर्यंत आपल्याला सहज माहिती पोहोचवता येते आणि त्याने पण आपला भरपूर वेळ वाचतो. नेक्स्ट पॉइंट आहे कम्युनिटी. बिल्ड अ स्ट्रॉंग कस्टमर नेटवर्क. व्हॉट्सअप कम्युनिटी क्रिएट करून तुम्ही एकत्र ग्रुप क्रिएट करू शकता. म्हणजे वेगवेगळे ग्रुप एकत्र आणू शकतात. असं जसं की आपण व्हॉट्सअपला ग्रुप क्रिएट करतो ना, तर व्हॉट्सअप बिझनेसला कम्युनिटी असतात. म्हणजे वेगवेगळे ग्रुप एका कम्युनिटीमध्ये ऍड केले जातात. समजा फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा बिझनेस आहे, त्याचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. म्हणजे भरपूर सारे 10-12 ग्रुप्स आहेत तुमच्या बिझनेसचे. बट तुम्ही जर कम्युनिटी क्रिएट केली ना, तर ते 10-12 ग्रुप्स तुम्ही एकाच जागेवर मर्ज करू शकतात कम्युनिटीचा यूज करून. यामध्ये ऍडमिन जो असतो ना, बिझनेस ओनर, वेगवेगळ्या कस्टमरसाठी वेगवेगळे ग्रुप बनवू शकता आणि त्यांना एक कम्युनिटीमध्ये एकत्र करून एकाच वेळेला मेसेज करू शकतात. जर तुमचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या कस्टमरचे वेगवेगळे लोकेशन वाईज ग्रुप बनवून किंवा वेगवेगळ्या क्लायंटचे ग्रुप बनवून सगळ्या ग्रुपची एक कम्युनिटी जर बनवली, तर तुम्ही त्यांना एकाच वेळेला सगळ्या ग्रुप्सला एकाच वेळेला कम्युनिटीमध्ये मेसेज करू शकतात. आणि त्यामध्ये एक अनाउन्समेंट ऑप्शन असतोय. अनाउन्समेंटमध्ये ज्या काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट असतात त्या तुम्ही टाकू शकतात. म्हणजे तुमच्या बिझनेसमधले रिलेटेड जेवढे पण व्यक्ती असतील त्यांना एकाच वेळेला ती अनाउन्समेंट शो होते आणि ते अनाउन्समेंट टाकायचा अधिकार फक्त ऍडमिनला किंवा जो काही बिझनेस ओनर असतो त्यालाच असतोय. त्यानंतरचा पॉइंट आहे ऍड युअर अदर सोशल मीडिया अकाउंट. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप बिझनेसमध्ये तुमचे दुसरे सोशल मीडियाचे अकाउंट लिंक करू शकतात. म्हणजे जसं की तुमचं फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, व्हॉट्सअपचा यूज करून त्यामध्ये तुमच्या कॅटलॉगमध्ये ते अकाउंट रीच करू शकता. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला ज्यांना मेसेज करतायत, तर त्यांना ऑटोमॅटिकली तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही अकाउंट शो होत आहे. तुम्हाला त्यांना वेगळं इंडिव्हिज्युअली अकाउंट शेअर करायची गरज पडत नाही. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप बिझनेसवरून त्यांना मेसेज करताय, तर त्यांना पूर्णपणे तुमचा कॅटलॉग शो होतोय, तुमची माहिती शो होते. त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईलला इमेज वगैरे असेल ते शो होते. त्याबरोबर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब जे काही तुम्ही अकाउंट तुमचे लिंकिन वगैरे ऍड केलेले असेल, ते सगळे तुमच्या व्हॉट्सअप बिझनेसला शो होत आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे पेड ऍडव्हर्टायझिंग. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअप बिझनेस प्रोफाईल मोठ्या प्रमाणात पेड ऍडव्हर्टाइज करून प्रमोट करू शकतात. त्यामुळे थेट कस्टमरशी कॉन्टॅक्ट होऊन रीड जनरेट होतात. जर तुम्ही एक व्हॉट्सअप बिझनेसवर असाल, तर तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम, फेसबुकला ते व्हॉट्सअप बिझनेस कनेक्ट करू शकतात आणि तिथून ऍड रन करू शकतात. एवढंच की ह्या ऍड पेड असतात, अनपेड नसतात. काही पैसे भरून तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे तो ऑनलाईन डिजिटली बूस्ट करू शकतात. व्हॉट्सअप बिझनेसचा लास्ट बट नॉट द लिस्ट पॉइंट आहे व्हॉट्सअप पे. व्हॉट्सअप पे हा आत्ताच अलीकडे मागे चालू झालेला फीचर्स आहे. अक्सेप्ट अँड सेंड पेमेंट. म्हणजे जसं आपण गुगल पेला पैसे पाठवतो, फोन पेला पैसे पाठवतो की नाही, तसं आता आपण व्हॉट्सअप वरून पण पैसे पेमेंट करू शकतो.
डिजिटली पेमेंट स्वीकारण्याची सुविधा पण उपलब्ध झालेली आहे व्हॉट्सअप बिझनेसमध्ये. डायरेक्ट चॅट स्क्रीनवरून ग्राहक तुम्हाला पेमेंट करू शकतात. त्यामुळे व्यवहार जास्त सोपे आणि फास्ट झाले आहे. त्यामुळे तुम्हाला पेमेंटसाठी दुसरे ॲप यूज करण्याची गरज पडत नाही. हा पण एक एकदम छान बेनिफिट्स आहे व्हॉट्सअप बिझनेसचा. जसं की भरपूर व्यावसायिक असतात म्हणजे ते नवीन डिजिटल त्यांना एवढं नॉलेज नसतंय तर त्यांना फोनपे, गुगल पे एवढं समजलं नाही तर मग व्हॉट्सअपवर पेमेंट घेऊ शकताय. तर सांगायचे झाले काय तर व्हॉट्सअप बिझनेस हे फक्त मेसेजिंग ॲप नसून हे तुमच्या व्यवसायाला नेक्स्ट लेवलला नेणारे एक स्मार्ट टूल आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट राहू शकतात आणि बिझनेसला लवकर ग्रोथ आणू शकतात. आपण आज व्हॉट्सअप बिझनेसचे बेनिफिट बघितले. हा पार्ट 1 होता. नेक्स्ट पार्ट उद्याच्या भागात येईल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण व्हॉट्सअप इन्स्टॉलेशन कसं करायचं तसेच त्यात वेगवेगळ्या सेटिंग्स कशा करायच्या ज्यामुळे तुमचा बिझनेस जास्तीत जास्त प्रोफेशनल होईल आणि तसेच ग्रीटिंग मेसेजेस, क्विक रिप्लायज, कॅटलॉग्स कसे ॲड करायचे, तुमच्या व्हॉट्सअपच्या कुठल्या कुठल्या सेटिंग चेंज करायच्या त्याचं स्टेप बाय स्टेप डायरेक्ट मोबाईलवरून ट्युटोरियल आणणार आहोत. व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.